सो हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो मॉर्निंग झालेली आहे आणि मी आज जाते आहे बाहेर, म्हणजेच फिश आणायला. आणि फिश आणायला का चालली आहे त्याच्यावरचं रिझन असं की घरी पाहुणे येणार आहेत आणि काही ना काहीतरी बनवायला हवं. स्पेशालिटी मला बेसिकली फिशच चांगलं येतं बनवायला. तर पाहुणे कोण आहेत तर माझ्या सासूबाई येणार आहेत. आजी सासू आय थिंक नाही येणार आहे. ठीक आहे, सासूबाई येणार आहेत, मावस सासू येणार आहेत आणि आत्या सासू येणार आहेत. ओहो, तीन सासू येणार आहेत. तर मी चालली त्यांच्यासाठी फिश आणायला. त्यांना फिश खूप आवडतं. तर मी फिश बनवते आणि सोबत रेसिपीज पण दाखवते आणि तुम्हाला पण घेऊन चालते फिश मार्केटमध्ये. आणि आता मी फिश बनवायला स्टार्ट करणार आहे. तर मी हार्डली अर्ध्या तासामध्ये फिश पूर्ण बनवू शकते. पण आपण अगर ते आधीच लाईक मॅरिनेट करून ठेवलं असेल तर. बट आता मी मॅरिनेट नाही केलं तर मी जास्त वेळ नाही घेणार आहे, तरी पण मी 1 तासामध्ये पूर्ण जेवण कंप्लीट करू शकते. कारण की ती फिश बनवणं मला थोडं इझी वाटतं त्यामुळे. तर चलो मी त्या किचनमध्ये, हे आहे माझं किचन जे आता थोडं अस्ताव्यस्त आहे. लवकरच मी ते क्लीन करेल आणि मी आता बनवते फिश. सो लाईट्स ऑन लाईट्स. फिश बनवायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला खूप चांगला व्यवस्थित मसाला बनवावा लागतो. तो म्हणजे मी आता बनवते या मिक्सरच्या भांड्यात. यामध्ये मी अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची, जिरे आणि ओलं खोबरं थोडंसं, आणि तुम्हाला हवं असेल तर टमॅटो पण टाकू शकतात. बट मी टमॅटो नाही टाकत आणि ओलं खोबरं नाही टाकत आहे सध्या. बाकी सगळ्या गोष्टी मी टाकलेल्या आहेत आणि आता मी हे ग्राइंड करून घेणार. बेसिकली कुकिंगमध्ये क्वांटिटी खूप इम्पॉर्टंट असते. क्वांटिटीवर पूर्ण गेम आहे. तर मी 7 ते 8 लोकांचा स्वयंपाक बनवते आहे आणि 2 टायमाचं बेसिकली बनवते. तर त्या क्वांटिटीनुसार मी सगळं कॅरी केलं आहे. जसे की याच्यात लसूण, अद्रक आणि मिरची आहे. मी थोडेसे जिरे घेतले आणि घेतले मी साफ केलेली हिरवी गार कोथिंबीर. सो पण ते आपण ह्यात टाकूया. त्याला मी क्लीन केलं व्यवस्थित. सो फर्स्ट ऑफ ऑल गार्लिक, जिंजर अँड चिली, and after that I'm putting these things, that is coriander. आणि आपण थोडंसं जिरे टाकूया. जिरेने खूप छान टेस्ट येते. जिरे टाकलेलं आणि आपण याला आता झाकून माझं असंच होतं भेटलं. प्रयत्न करते. दिस इज द बेस्ट. आणि असाच कलर असला पाहिजे. जेवढा ग्रीन असेल तेवढा बेस्ट असेल आणि नॅचरल ग्रीन असला पाहिजे. कोणताच कलर यामध्ये टाकलेला नाही आहे. असंच असलं पाहिजे. मग याचा लागतात ना, त्याच्यापेक्षा डबल मेहनत त्याला साफ करायला लागतं. बिकॉज त्याच्या आतमध्ये एक ब्लॅक कलरचा एक पार्ट असतो, तो रिमूव्ह करणं गरजेचं आहे. बिकॉज तो थोडा अनहेल्दी असतो आपल्या बॉडीसाठी. त्यामुळे मी तो आत पूर्ण प्रॉपर क्लीन करते. आणि मला ॲक्च्युली प्रॉन्स बनवण्यापेक्षा ते प्रॉन्स क्लीन करायला जास्त वेळ लागतो. बिकॉज माझ्यासाठी ते क्लीन करणं जास्त. ह्याला मी मॅरिनेट केलं आहे आणि ह्याला असंच ठेवायचं आपण खूप वेळ. जेवढा तुम्ही जास्त वेळ पण देऊ शकता, हार्डली अर्धा तास, 15 मिनटं, 20 मिनटं, जसं तुम्हाला पॉसिबल आहे तसं तुम्ही याला ठेवा. आणि ह्याला फ्राय करण्यासाठी काय यूज करणार आहे आणि याचं कालवण करण्यासाठी मी याला काय यूज करणार आहे ते मी आता तुम्हाला सांगते. बारीक करून थोडासा त्यामध्ये आपण मीठ टाकूया. त्यामध्ये आपण गरम मसाला टाकूया. त्यामध्ये आपण आपल्या घरचा बनवलेला प्रॉपर रेड चिली मसाला. पण मच्छी फ्राय मसाला पण आहे माझ्याकडे, हा पण टाकतो. त्यामध्ये हळद टाकूया. आणि महत्त्वाची गोष्ट, यामध्ये आपण तांदळाचं पीठ पण टाकू शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच इज तुम्हाला हे कुठेही भेटू शकतं. हे तुम्ही बाय करून ठेवा जर तुम्ही फिश नेहमी बनवत असाल. तर मी दिस इज फॉर ग्रेव्ही, दिस इज फॉर फिश फ्राय, दिस इज द राईस. फ्राय झालेलं आहे आणि दिस इज द लास्ट वन आय एम गोइंग टू फ्राय नाव. अँड दिस इज द ग्रेव्ही, ब्राउन ग्रेव्ही, फिश अँड राईस.